आणि बुलेटिनला सुरुवात करण्यापूर्वी आता एक ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील हातमोजे बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग लागली। तर या आगीमध्ये 6 कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यावेळेस कारखान्याला आग लागली त्यावेळेस जवळपास 15 मजूर त्या ठिकाणी झोपलेले होते। मात्र आग लागल्याने त्यातील काही मजुरांना बाहेर निघता आलं तर काही मजूर अडकले गेले आणि आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळाली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रणही मिळवलं। मात्र तोपर्यंत या आगीमध्ये 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। तर 4 जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमधली ही घटना आहे। 2023 या वर्षाची सांगता छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिशय दुःखद घटनेनं झालेली आहे। कंपनी का भाई जो है ना सो आया बाद में कहीं से करीब 12 बजे करीब वो अंदर घुसा जाकर सोया। फिर थोड़ा देर के बाद एकदम ताव लगने लगा तो हम कम्बल ओढ़ के सोए हुए थे तो एकदम ताव लगने लगा। बोले क्या हो गया, उठे तो एकदम धंधरा ले रहा आग। इसके बाद हम हल्ला करने लगे, आवाज़ देने लगे, सबको आग लग गया। फिर ऊपर चढ़ गए सीढ़ी पे, फिर छत पे से पेड़ पर से नीचे उतरे हम 4 आदमी। अंदर 5 आदमी फंसे हुए हैं। तो कंपनी चालू रहती है कि बंद रहती है? बंद रहती है अभी, पहले चालू रहती थी, अभी कारीगर चले गया था गांव तो अभी बंद रहता है। क्या कंपनी में बंद था? नीचे का काम रात में होता था पहले, तो अभी कारीगर चले गया, डबल ड्यूटी चलता। आग लगी तब कितने आदमी थे? करीब 10-15 आदमी थे हम लोग से। आग लागून घडलेली घटना आहे। सनशाईन एंटरप्राइजेस म्हणून एमआयडीसी वाळूजमध्ये हँडग्लोव्ज बनवणारी कंपनी आहे। याच्यामध्ये लेदरचे आणि कॉटनचे हँडग्लोव्ज बनवले जातात। या ठिकाणी रात्री साधारणतः 1:15 वाजेच्या आसपास आग लागल्याबद्दल कंट्रोल रूमला माहिती मिळाली होती। त्याच्यानंतर ताबडतोब या ठिकाणी फायर ब्रिगेड पोहोचलेलं आहे। त्यांनी 3:30 वाजेपर्यंत आग विझवलेली आहे। सदर घटनेमध्ये एकूण 13 लोक आतमध्ये ट्रॅप झाले होते। 13 पैकी 7 लोक बाहेर येण्यामध्ये यशस्वी झालेले आहे। 6 लोकांचा अनफॉर्च्युनेटली त्या ठिकाणी आतमध्ये गुदमरून आणि होरपळून मृत्यू झालेला आहे। आगीचं कारण काही स्पष्ट नाही, प्राथमिक आता आमचा तपास सुरू आहे। प्रिलिमिनरी इन्क्वायरी आणि तपास आमचा सुरू आहे। तपास झाल्यानंतर त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही देऊ आपल्याला। आणि या संपूर्ण घटनेविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अविनाश कांडजे आपल्यासोबत आहेत। थेट आपण अविनाशकडे जाणार आहोत कारण अविनाश सध्या या घटनास्थळी आहेत। अविनाश, आपण पाहतोय 2023 ची सांगता छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिशय दुःखद घटनेनं झालेली आहे। सगळ्यात आधी जखमींची प्रकृती कशी आहे, आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली आणि तिसरं म्हणजे अजूनही त्यामध्ये कोणी अडकल्याची भीती व्यक्त होतीये, काय अपडेट्स आहेत? नक्कीच 2023ची ही सांगता अत्यंत दुर्दैवी संभाजीनगरसाठी मानावी लागेल, कारण 6 कामगारांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झालाय। आपण जर बघितलं तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीचं ही संपूर्ण आग लागली। वर टीन जर आपण बघितले तर हे टीन पूर्ण जळून खाक झालेले आहे। तर दुसरीकडे या कंपनीमध्ये जसं आपण विचारतात त्या पद्धतीनं जर बघितलं तर या कंपनीमध्ये जे हँड ग्लव्ज असतात ते ग्लव्ज बनवण्याचं काम या ठिकाणी केलं जात होतं। ते ग्लव्ज या ठिकाणी बनवल्या जात होते। रात्री 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास जे कामगार यातून वाचले त्यांच्या माहितीनुसार 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास ही आग लागली। या आगीमध्ये जर समोर दाखवण्याचा प्रयत्न करतो, या ठिकाणी सर्वजण झोपलेले होते। 4 कामगार मागच्या रूममध्ये होते तर 6 जण समोर होते। तर जे मागच्या बाजूने 6 कामगार होते त्यांनी त्या बाजूच्या साईडकडून टीन उचकटून त्या ठिकाणून बाहेर पडले। तर जे 6 कामगार होते त्यांना मात्र याच ठिकाणी आग लागली असल्यामुळे या गेटमधून बाहेर पडणं शक्य झालं नाही आणि त्यांना ते शक्य झालं नसल्यामुळे त्यांना श्वास घेण्यासाठी सुद्धा त्रास होत होता। त्यातून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला 6 जणांचा। तर 4 जण यामध्ये बचावलेत आणि त्यांच्यावरती घाटी रुग्णालयात उपचार चालू आहे। त्यातील 1 जण तर आपण प्रत्यक्षदर्शीने त्याचं म्हणणं ऐकून घेतलंय आणि ते प्रेक्षकांपर्यंतही पोहोचवलं। त्यांची सगळी अभीती त्याने सांगितली आहे। जो कामगार आहे तो या ठिकाणी एकच असा कामगार आहे की ज्याच्या थोडा हाताला फक्त लागलेला आहे, बाकी त्याची तब्येत चांगली आहे। मात्र जे 3 जण यामध्ये गंभीर रूपात ते देखील जखमी झालेले आहेत। त्यांची प्रकृती देखील तशी पाहिजे तशी म्हणावी लागणार नाही। मात्र जर आपण बघितलं तर मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो की मोटरसायकल या कंपनीमध्ये एक होती। ही मोटरसायकल पूर्णपणे जळून खाक झालेली आहे। आपण जर बघितलं तर या मोटरसायकलला काहीच असं शिल्लक उरलेलं नाही। मोटरसायकल आहे हे देखील या ठिकाणी समजून येत नाही। तर आपण विचार करू शकतो की कशा पद्धतीची आग असू शकते आणि किती भयंकर हा आगडोंब होता। तर दुसरीकडे माझ्या उजव्या बाजूला आपण बघितलं तर या ठिकाणी हँड ग्लव्स आहे, संपूर्ण हँड ग्लव्स पडलेले आहे। पूर्ण आग या हँड ग्लव्सला लागली
लागलेली आहे, पूर्ण हँड ग्लोव्स हे जळून खाक झालेले आहे. तर अग्निशमन दलाच्या तब्बल 9 गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या होत्या. या तब्बल 9 गाड्यांमध्ये ज्यावेळेस आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस 9 गाड्यांना सुद्धा 4 तास या ठिकाणी आग विझवण्यासाठी लागलं. म्हणजे किती भयंकर आग होती याचा हा एक अंदाज आपल्याला येतो. मात्र सुदैवाने 4 जे वाचले त्यांचं सुदैव म्हणावं लागेल. मात्र ज्या 6 जणांचा वर्षाच्या शेवटीला मृत्यू झालाय ती मात्र अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक घटना आहे. नक्कीच अविनाश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.